मित्रांनो, आज 2-2.5 महिन्यापासून गंगाला पाणी पूर्ण आटलं होतं. गंगाचं माईचं आज पाणी आलं बघा. हे का हे आंघोळत नव्हती गंगा मायामध्ये, कोरडी फट पडली होती. तर काल पाणी सोडलं बघा. हा आज मनसोक्त आंघोळ बघा. मनसोक्त आंघोळ, फर्स्ट क्लास आंघोळ. माहिती आहे का? अहो, गंगा माईचं मोकळं पाणी असल्याच्या नंतर माणूस एकदम स्वस्थ होतं, एकदम फ्रेश. मोकळं पाणी पाहिजे, मोकळं पाणी. सिंधफणाचं पाणी आणि गंगा माईचं पाणी आंघोळ केल्या वाचे म्हणता. गंगा गंगा पाप जाई सगळं भंगान दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही पुरी कुशावरिता कीर्ता स्नान त्याशी वैकुंठी राहणं नमा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्य नाही गणना. त्याशी गंगा माईची पुण्य आहे महाराज. जितकं पाणी मोकळं असेल तितका फायदा असतो. हे बघा, ती पुण्य गुणाची असून काही असो, पण गंगा माईचं मोकळं पाणी असतं आंघोळीला. मित्रांनो बघा, शपथ सांगतो, कोण बोलत नाही राव. 2 ते 2.5 महिन्यापासून घरी आंघोळ करायचं इंटरेस्ट नव्हता, काय नव्हता. 1 बकेट घ्यायची, 2 बकेट घ्यायची, फुडफुड आंघोळ करायची. काय याच्यामध्ये माझ्या फ्रेश पाणी राव. नमस्कार सर, मोकळ्या पाणी आंघोळ करा.